श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता मार्गशीर्ष महिना हा नुकताच 2 तारखेपासून सुरू झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या तिथीला दत्त जयंती ही साजरी केली जाते. या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला आहे, म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो. दत्त म्हणजे साक्षात निर्गुणाची अनुभूती होय. दत्तात्रय हा देव जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे. या सांसारिक जीवनामध्ये आपण सर्वजण अनंत अडचणी, सुखदुःख भोगत असतो. आपल्या पूर्वजन्माचे कर्मफळ, पितृदोष, शारीरिक मानसिक व्याधी, आर्थिक समस्या तसंच इतरही अनेक भौतिक सुखे यामध्ये आपण मनुष्य जीवन हे आपलं व्यतीत करत असतो. हे मानवी जीवनचक्र सुलभ होऊन गुरुबळ आपल्याला मिळावं, आध्यात्मिक मार्गाने ईश्वराची सेवा ही आपल्या हातून घडावी आणि आपल्या जीवनातील दुःखहरण होऊन जास्तीत जास्त सुख आपल्याला लाभावे, यासाठी या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण गुरुचरित्राचं पारायण हे करत असतो. दत्त जन्मोत्सवानिमित्त आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दत्त महाराजांची सेवा, स्वामी महाराजांची सेवा ही सुरूसुद्धा केली असेल. गुरुचरित्राचं पारायण करणं ही दत्त महाराजांची अतिशय महत्त्वाची आणि आवडती अशी सेवा आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना गुरुचरित्राचं पारायण दत्त जयंतीनिमित्त करणं शक्य आहे ते त्यांनी नक्की करा. धार्मिक पुराणानुसार दत्तांचा जन्मोत्सव हा दत्त जयंतीच्या 7 दिवस आधीपासून सुरू होतो, जो पौर्णिमेपर्यंत चालतो. आणि या सप्ताहाच्या 7 दिवसांच्या कालावधीमध्येच आपण गुरुचरित्राचं पारायण हे करत असतो. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर दत्तात्रेयांचा जन्म हा झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जन्मोत्सव हा साजरा करण्यासोबतच माता महालक्ष्मीची सेवा सुद्धा केली जात असते. त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांसह लक्ष्मीनारायणाची पूजा ही सुद्धा केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन, सुख आणि सौभाग्य हे आपले वाढते. त्याशिवाय भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्यानेही आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. दत्त भगवान हे आपल्या भक्तांना होणारा त्रास हा लगेच दूर करतात. त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि आपले जीवन हे सुखी होते. इतकंच नाही तर दत्त महाराजांची सेवा करून त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी, ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि त्याच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे हे दूर होतात. तर यावर्षी 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती ही साजरी केली जाणार आहे. दत्त जयंतीचा हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी बरेच जण खूप प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा करत असतात. दत्त जयंतीच्या या आधीच्या सुरुवातीच्या काही दिवसांच्या काळामध्ये दत्ततत्व हे आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेले असते आणि म्हणूनच अशा या दत्ततत्व जागृत झालेल्या काळामध्ये जर आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची खूप सेवा केली आणि त्यासोबत काही प्रभावी उपाय हे जर केले तर त्याचे फळे आपल्याला अनंत पटीने मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला दत्त महाराजांच्या सेवेसोबत एक प्रभावी उपायसुद्धा या काळामध्ये करायचा आहे. तर आजपासून दत्त जयंतीच्या या कालावधीमध्ये आपल्याला फक्त एकच दिवस उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. उंबराच्या झाडाला दत्त जयंतीपर्यंत ही वस्तू जर तुम्ही अर्पण केली तर तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल. तुम्हाला दत्तांचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या जीवनामधली सर्व संकट, दारिद्र्य, दुःख हे दूर होतील आणि तुमच्या घराची प्रगती होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही एका दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला कोणती महत्त्वपूर्ण वस्तू ही अर्पण करायची आहे. याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही दत्त जयंतीपर्यंत उंबराच्या झाडाला ही वस्तू नक्की अर्पण करा. औदुंबर हा वृक्ष कलियुगामध्ये कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे ही आपली नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती आपल्याला होते. औदुंबराचे महत्त्व सांगणारी भक्त प्रल्हादाची गोष्ट ही तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी नृसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपूला मिळालेल्या वराचा भंग न होऊ देता आपल्या पंजांच्या नखांनी त्याचे पोट फाडून जीव घेतला. या गोष्टीमुळे नृसिंहांच्या नखांची अतिशय आग होऊ लागली.
नृसिंहांचे हे दुःख दूर करण्यासाठी आणि त्यांच्या हातांच्या नखांची शांती करण्यासाठी महालक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणली आणि नृसिंहाची नखे या औदुंबराच्या फळांमध्ये खुपसून ठेवण्यास सांगितली। त्यामुळे अतिउग्र क्रोधायमान झालेला नृसिंह देव हा शांत झाला। त्यानंतर नृसिंह देवाने औदुंबराच्या झाडाला असा वर दिला की तू सदैव फुलत राहशील आणि प्रत्येक ठिकाणी कल्पवृक्ष म्हणून तू ओळखला सुद्धा जाशील। जे जे लोक भक्तिभावनेने औदुंबराची पूजा करतील त्यांना त्यांच्या मनोकामना या पूर्ण झाल्याचा अनुभव येईल, त्यांच्या पापांचं क्षालन होईल। पूर्ण भक्तिभावाने औदुंबराची आराधना केली तर ज्यांना पुत्रप्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची देखील मनोकामनाही पूर्ण होईल, असा हा औदुंबराचा महिमा आहे। औदुंबराच्या छायेमध्ये बसून जपानुष्ठान केले तर आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होऊन जपाचे अनंत पटीने फळ आपल्याला मिळते। औदुंबराच्या खाली औदुंबराच्या छायेमध्ये पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते। या कलियुगामध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या ज्या कामनेने आपण सेवा करू ती मनोकामना आपली पूर्ण होईल, असा हा कल्पवृक्ष आहे। धन धान्य भू संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराची सेवा केल्याने आपल्याला प्राप्त होते। अशाच भक्तिभावाने औदुंबराखाली एखाद्या ब्राह्मणाला आपण जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते। औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे आपल्याला मिळतात। तसंच औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने हवन केले असता अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात। तसंच औदुंबर वृक्षाच्या खाली निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ आपल्याला मिळते। औदुंबराच्या वृक्षाला मंद गतीने प्रदक्षिणा केल्या तर खूप मोठे पुण्य आपल्या पदरी पडत असते। औदुंबर वृक्षाखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती। औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे। दत्तप्रभूंना या औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे। 21 गुणांनी परिपूर्ण असा हा औदुंबर वृक्ष आहे। औदुंबर या वृक्षाचे नित्य नियमाने भक्तीने पूजन केल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात। आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करणारा असा हा दैवी कल्पवृक्ष आहे। ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव सुद्धा औदुंबराच्या प्रदक्षिणा केल्याने दूर होतो। औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो। म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे विशेष आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात। या कलियुगामध्ये औदुंबर हा कल्पवृक्ष आहे। त्यामुळे आपली अडलेली आणि अशक्य कामे ही आपण जर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारल्या तर यामुळे ती कामे पूर्ण होतात। तुमची जर कुठलीही इच्छा ही खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल, मग तुमची ही इच्छा तुमची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी असेल किंवा तुम्हाला नोकरी लागावी यासाठी असेल किंवा तुमच्या मुलांची पतीची प्रगती व्हावी यासाठी असेल, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी असेल किंवा मुलांची त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी याबद्दल असेल किंवा त्यांच्या नोकरीमध्ये करिअरमध्ये त्यांना यश मिळावं त्यांची प्रगती व्हावी या संबंधित असेल किंवा घरासंबंधित तुमची काही इच्छा असेल, तुमच्या घरातलं दारिद्र्य जाऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदावी या संबंधित तुमची इच्छा असेल तर अशी कुठलीही इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकतात। आणि हा उपाय तुम्ही तुमच्या घराजवळच जर उंबराचं झाड असेल तर अगदी रोजसुद्धा करू शकतात किंवा दत्त जयंतीपर्यंत हा उपाय तुम्ही 5 दिवस 3 दिवस 7 दिवस 11 दिवस किंवा अगदी 1 दिवस केला तरी सुद्धा चालेल। आणि हा उपाय जर तुम्ही एकच दिवस करणार असाल तर हा उपाय तुम्ही गुरुवारी करायचा आहे। आणि ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तर त्या दिवशी तुम्हाला तांब्याच्या एका कलशामध्ये शुद्ध पाणी हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कच्चं दूध हे टाकायचं आहे आणि तसंच या पाण्यामध्ये थोडीशी साखर सुद्धा तुम्हाला टाकायची आहे आणि यासोबत एक गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा हा सुद्धा आपल्याला उंबराच्या झाडाजवळ घेऊन जायचा आहे। मग तुम्ही एखादी पणतीसुद्धा घेतली तरीसुद्धा चालेल आणि यासोबत हळद कुंकू अक्षदा आणि पिवळी फुले ही सुद्धा आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायची आहेत। आणि तसंच आपल्याला आपल्यासोबत 21 अखंड तांदळाची दाणे ही घ्यायची आहेत आणि त्याला या तांदळाच्या दाण्यांना आपल्याला थोडीशी हळद लावून ते पिवळे करून आपल्याला घ्यायचे आहेत। या सर्व वस्तू घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे। झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपण जो दिवा नेलेला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला खाली ठेवायचा नाहीये तर त्याला फुलांचं आसन हे द्यायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे। यानंतर आपण जे तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि तसंच या वृक्षाचे हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। आणि यानंतर आपण जे काही तांदूळ हे पिवळे करून घेतले आहेत तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्या औदुंबर वृक्षाजवळ खाली बसून आपल्याला 21 वेळा श्री गुरु देवदत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे 21 तांदूळ आपल्याला त्या औदुंबर वृक्षाच्या मुळाशी
अर्पण करायच्या आहेत। आणि यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा या औदुंबर वृक्षाला मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। यानंतर त्या झाडाजवळ खाली बसून आपल्याला अगदी मनोभावे नमस्कार या झाडाला करायचा आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत किंवा ज्या काही अडचणी या तुमच्या आयुष्यामध्ये असतील त्या दूर होण्यासाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी दत्त महाराजांना तुम्हाला हात जोडून मनोभावे विनंती करायची आहे। आणि यानंतर या झाडाजवळची खालची थोडीशी मातीही आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे। ही माती घरी आणल्यानंतर ती आपल्याला एका कागदामध्ये गुंडाळून किंवा एका वाटीमध्ये ठेवायची आहे। ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दत्त जयंतीपर्यंत या मातीची आपल्याला आपल्या देवघरामध्ये अगदी रोज हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करून पूजा करायची आहे। आणि यानंतर दत्त जयंती झाल्यानंतर ही माती तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये नदीमध्ये प्रवाहित करू शकतात किंवा तुमच्या घरी एखाद्या झाडाखाली किंवा मातीच्या कुंडीमध्ये ही माती तुम्ही मिसळून देऊ शकतात। औदुंबर वृक्ष हा अतिशय पवित्र असा वृक्ष आहे आणि त्याच्या खालची माती उचलून जर आपण आपल्या घरी आणली आणि दत्त जयंतीपर्यंत या मातीची पूजा केली तर दत्तकृपेने आपल्या सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण होत असतात। आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी दत्त जयंतीपर्यंत हा उपाय अगदी रोजसुद्धा करू शकतात किंवा रोज नाहीच शक्य तर एक दिवस तरी हा उपाय नक्की करा। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की दत्त जयंतीपर्यंत आपल्याला उंबराच्या झाडाला कोणती महत्त्वाची वस्तू ही अर्पण करायची आहे की जेणेकरून आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।